गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल की जग नेहमी म्हणत असतं की चांगले लोक शोधा, वाईट लोकांना सोडून द्या। पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना की लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा। कारण का? कारण कोणीही या जगामध्ये सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही। म्हणूनच तुमच्यामध्ये कलाकौशल्य कमी जरी असेल ना तरी घाबरून जाऊ नका। तुम्हाला एकटं पाडण्याचं षडयंत्र जरी कोणी केलं ना तरी अजिबात घाबरून जाऊ नका। हल्लीच्या काळामध्ये अंधश्रद्धेवर माणसं जास्त विश्वास ठेवतात आणि त्या अंधश्रद्धेच्या मागे लागून भरपूर पैशाची राखरांगोळीसुद्धा करतात। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये एकमेव प्रभावी साधन आहे ते म्हणजे भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण। हे तुम्हाला मृत्यूच्या अगोदरसुद्धा तारणार आहे आणि मृत्यूनंतरसुद्धा तारणार आहे। म्हणून घाबरून जाऊ नका। कुणी तुमचा छळ करत असेल तर मुकाट्याने सहन करू नका। कारण एक वेळ अशी होती सत्याचा विजय तेव्हा होत होता आणि आतासुद्धा नक्कीच होतो। पण आपण एवढे भोळे राहून सुद्धा जमणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, छोट्याशा करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारे ते श्रीकृष्ण होते ना, ते बासरी मात्र 2 हातांनी धरतात। हाच फरक आहे ना पराक्रम आणि प्रेमामध्ये। म्हणूनच नात्यात प्रेम असलं ना म्हणजे नात्यात प्रेम असलं पाहिजे, पराक्रम नव्हे। तुम्हाला पराक्रम करायला युद्ध करावं लागेल, पराक्रम करायला कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला पराक्रम करावा लागेल। पण प्रेमामध्ये पराक्रम करून चालेल का? कधीच नाही। प्रेम हे पवित्र आहे। हे नात्यामध्ये प्रेम असायला हवं। नात्यांमध्ये फक्त वैखरीमध्ये गोडवा हवा, भक्ती मार्गामध्ये वैखरीमध्ये गोडवा हवा, अंतकरणाची भक्ती हवी। पण मनुष्य मात्र जेव्हा नात्यांमध्ये कटकारस्थानं आणतो ना तेव्हा श्रीकृष्णांनी गीता कोणाला सांगितली बरं? बघा, कोणालाही सांगता आली असती। भरपूर असे योद्धे होते, त्यांना गीता सांगता आली असती, पण त्यांनी अर्जुनालाच का सांगितली बरं? त्याचं कारणसुद्धा आहे ना। जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो। तुम्ही किती शिकले आहात ना, किती मोठे विद्वान आहात याला अजिबात महत्त्व नाही। पण तुम्ही किती प्रेमाने श्रवण करता। तुमच्या अंतःकरणामध्ये हे श्रवण जेव्हा जातं, हे निरूपण जेव्हा घुसतं ना तेव्हा त्यावर तुमचं आयुष्य किती चांगल्या पद्धतीनं निर्माण होतं हे महत्त्वाचं आहे ना। पण एखादा व्यक्ती भरपूर शिक्षण झालेला असेल पण एका कानामध्ये घेऊन दुसऱ्या कानामध्ये सोडून देत असेल तर त्याच्या जीवनामध्ये अधोगती थांबेल का? कधीच थांबणार नाही। त्याचं जीवन कधी समाधानी होणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनानं प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली भक्ती एवढी साधी सोपी समजू नका। एवढं श्रेष्ठत्व आहे ना, ज्याचा मास्टर माइंड श्रीकृष्ण स्वारी असेल ना, माझा श्रीराम असेल, तर त्याच्या नादाला कधी तुम्ही लागू नका। 100 एकही वाचला नाही आणि 5 एकाला धक्कासुद्धा लागला नाही। एवढं श्रेष्ठत्व जर कुठे असेल ना तर समर्थ विचारांमध्ये आहे। तुम्हाला महाभारत आठवत असेल, कौरव एवढे होते आणि पांडव मात्र किती होते बरं?
5च होते ना, पण 5 पांडवांचा कुणी त्यांच्या केसाला तरी धक्का लावू शकत होता का? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जे आपल्यावर प्रेम करतात ना त्यांचं नक्कीच तुम्ही कौतुक करायला हवं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करायला हवी. ज्यांना आपल्याला दुखावलं ना त्यांना क्षमा करून जावं. आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना तुम्ही विसरून जा. जर हे सर्व केलं ना तर तुमचं जीवनसुद्धा सुखमय होईल. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही उलट्या दिशेने गेलात तर तुमच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय? म्हणजे आता झालं असं बघा, आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असते, जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा बघा सासरी जाणाऱ्या लेकीनं एकदा आईला विचारते, आई मी तिकडे जाऊन नक्की वागू कशी बरं? आईने दिलेलं थोडक्यात उत्तर अतिशय सुंदर होतं. तुझ्या वहिनीनं तुझ्या आईबाबांशी जसं वागावं ना असं तुला वाटतं ना तसं तू सासू सासऱ्यांशी वाग, एवढंच सांगेन. बाकी तुझं तूच ठरव. पण आपली आई आपल्या मुलीला असं सांगते का? कधीतरी बघा घटस्फोट भरपूर वाढलेले आहेत आणि या घटस्फोटांचं कारण आहे ना ती मुलीची आई असते. बघा दिवसाला 5-5, 10-10 फोन, 1-1 तास चर्चा असते. मग त्या मुलीचं आपल्या संसारामध्ये मन लागेल का? जर आईने आपल्या मुलीचे कान भरले तर मुलगी स्वतःचे निर्णय घेईल का? कधीतरी प्रत्येक आईने या गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा माहेरची ओढ जास्त मुलीनं करू नये किंवा तिला करूनसुद्धा आईनं देऊ नये. ही गोष्ट ज्या आईला समजली ना, ती कळाली ना, त्या मुलीचा संसार सुखाचा होतो. म्हणून प्रत्येक आईनं सुद्धा लक्षात ठेवा, मुलीला दुःख येण्याचं कारण आहोत ना ते आपण सुद्धा असतो. जेव्हा आपल्या हे लक्षात येईल ना, कधी कधी स्त्रियांना एवढं छळलं जातं ना. म्हणून प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवा, जेव्हा प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवा, जेव्हा आपलं लग्न होतं ना तेव्हा आपल्या माहेरच्यांशी जास्त बोलू नये. जरी तुम्हाला आठवण येत असेल नक्कीच आहे, पण बोलण्याची सुद्धा वेळ काळ असते. म्हणून अति जास्त करू नका, कारण जेव्हा अति होते ना तेव्हा माती झाल्याशिवाय राहत नाही. कधी कधी काही स्त्रियांच्या जीवनामध्ये एवढं खडतळ आयुष्य असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये छळ होतोय हे कळतंय सुद्धा, पण तरीही त्या काही करू शकत नाही. अशा वेळी स्त्रियांनी नक्की करावं कसं? पुरुषांनी नक्की करावं कसं? म्हणजे त्यांची द्विधा मनस्थिती झालेली असते. पण याला कारणीभूत कोण असतं बरं? याला कारणीभूत स्वतः आपण असतो. कारण आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये नसतो. जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये असतो ना त्याला कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निर्माण होतो. कारण भगवंत आहे ना. एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा, प्रत्येक सजीवामध्ये भगवंत आहे. त्यानं कसं वागावं, कशा पद्धतीनं चालावं हे भगवंतसुद्धा निर्माण करू शकतात. पण भगवंत आपली परीक्षा पाहत असतात. म्हणून भगवंताला एवढ्या हलक्यामध्ये घेऊ नका. तुमचं सुखाचं आयुष्य जरी असेल ना, कधी राख रांगोळी होईल सांगता येत नाही. म्हणून अहंकाराला ताबा ठेवा, कारण जेव्हा वादळे भरपूर मोठी येतात ना तेव्हा सगळा साप सुपडा करून टाकतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असे क्षणसुद्धा येतात जेव्हा आपल्याला कोणीतरी छळत असल्याची जाणीव होते. ही भावना आहे ना खूप वेदनादायक असते. कारण का? कारण आपल्याला समजत असतं की अन्याय होत आहे, पण त्याविरुद्ध काहीही करणं शक्य असतं. म्हणजे अशा वेळी खूप वाईट वाटत सुद्धा, दुःख होतं, पण मन पिळवटून निघतं. स्वतःची दया येऊ लागते, आत्मविश्वास ढासळतो आणि योग्य मार्ग दिसेनासा होतो. हा छळ आहे ना कधी कधी कुटुंबियांकडून सुद्धा होत असतो, कधी कधी आपल्या ऑफिसमधून सुद्धा होत असतो आणि कधी कधी समाजातील परिस्थितीमुळे सुद्धा होतो. पण अशा वेळी मनाला आलेली आणि दुखावलेली भावना आहे ना
आपल्या विचारक्षमतेवर परिणाम करत असते. म्हणजे आपल्याला तेव्हा काय करावं, कसं वागावं हेच काही सुचत नाही. छळाचा अनुभव घेताना स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांना सुद्धा समान वेदना होत असतात. पण जरी त्यांची अभिव्यक्ती वेगळी असली तरी अशा वेळी मनात असंख्य प्रश्न येतात. माझं काही चुकतंय का? हे थांबवण्यासाठी मी काय करू शकते? मी कमजोर आहे का? मात्र अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिक, भावनिक, व्यावहारिक या वेगवेगळ्या पातळीवर सज्ज असायला हवं. अशा प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्याला मनाची योग्य तयारी करायला हवी, संयम साधायला हवा, आत्मविश्वासाची गरज असायला हवी. पण हा आत्मविश्वास मिळेल कुठून बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याला कोणीच नाही, माय नाही, बाप नाही, त्याचा बाप भगवंत आहे, त्याची माय भगवंत आहे. भगवंतावर विश्वास टाका, भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि जे काही करेल ना तो माझा भगवंत करेल. पण आपण मात्र असं करतो का? आपण फसवणाऱ्या मनुष्यावर विश्वास ठेवतो, पण भगवंताचं कधी नामस्मरण करतो का? कधीच नाही. आपण सकाळी, आता काही माणसं आहेत ना सकाळी उठतात सुद्धा, आणि सकाळी उठून आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी उठून बघा सूळ पेटवतात आणि शेकोटी पेटवत शेकत बसतात. पण कधी तुम्ही उपासना करण्याचं जर मनामध्ये निर्माण केलं, हे उपासना नक्की काय असते, नक्की एकदा तरी उपासना करून पाहावं असं तुमच्या मनामध्ये जरी आलं ना तर तुम्हाला ते पुण्य मिळून जाईल. म्हणून तुम्हाला नक्की नवीन नवीन माळं जपायला तुम्हाला भरपूर वेळ होत असेल, भरपूर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील, पण तुम्ही सुरुवात तर करू शकता ना. कारण भगवंताच्या नामाची जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ना तोपर्यंत गोडीसुद्धा लागणार नाही. सर्व प्रश्न भगवंतावर सोडून द्या. बघा, एक ना एक दिवस आहे ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक ना एक दिवस तुम्हाला प्रचितीसुद्धा येईल. पण आपण मात्र सुरुवात करू तेव्हा ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याचा किंवा एखाद्या स्त्रीचा छळ होतो ना तेव्हा छळ होत असताना मनावर एक प्रकारचं ओझं निर्माण होतं. काही सुचत नाही, आपण असह्य आहोत असं वाटतं. माझ्याकडे यावर काहीच उपाय नाही, मी काहीही केलं ना तरी परिस्थिती बदलणार नाही असे विचार मनात येऊ लागतात. थकवा, डोळ्यातून अश्रू आणि झोपणं लागणे अशी लक्षणं आहेत ना ती आपल्या जीवनामध्ये दिसू लागतात. आपण स्वतःला दोष देऊ लागतो आणि परिस्थितीवर चिडचिड करू लागते. म्हणजे अशा वेळी शांत राहून आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम ठेवा. योग्य वेळी बोलायला शिका. बोलायला लगेच हिंमत होत नसेल तर चिडचिड कमी करण्यासाठी आपल्या मनात येणाऱ्या भावनांना कागदावर लिहून काढा. खूपच त्रास होत असेल ना तर छळ थांबवण्यासाठी विश्वासू व्यक्तीची मदत घ्या. आता पुढची गोष्ट अशी की काही माणसं असतात ना सर्व भगवंतावर सोडून देतात. पण कधीकधी आपण जर कर्तव्यदक्ष राहिलो, जर आपण प्रयत्नच केले नाही तर तो छळ कधी कमी होणार नाही. भगवंत काय सांगत असतात बरं? तू माझी भक्ती करतोस ना तर तुझं दुःख मी काही अंशी कमीसुद्धा करेल. तुझा दुःखाचा त्रास आहे ना मी कमीसुद्धा करेल. पण तू जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत तुझे जीवनसुद्धा सुधारणार नाही. म्हणजे काय? म्हणजे आयुष्यातले निर्णय आपल्यालाच घ्यायचे आहेत, पण भगवंताचं सहाय्य आहे ना ते आपल्याला दिसत नसतं, पण ते आपोआप होत असतं. शत्रूसुद्धा मित्र होऊन जातो, एवढी कृपा भगवंताची असते. म्हणून राग आणि चिडचिड होते आणि आत्मविश्वास गमावण्याची भावना निर्माण होते. म्हणजेच सततच्या छळामुळं
स्त्रीला स्वतःची किंमत कमी वाटू लागते की मी जे करते ना ते सारं चूक करत आहे का असं तिला वाटतं. ती तिचा आत्मविश्वास गमावू लागते. मग या छळामुळं राग भरपूर अनावर होतो. कधी आपण तो व्यक्त करू शकत नाही तर कधी तो चुकीच्या प्रकारे व्यक्त होतो. मी का सहन करतो बरं, मी का सहन करते बरं, याला संपवायला मला काहीतरी करावं लागेल असं वाईट विचार मनामध्ये येऊ लागतात. बघा कधी कधी एखादी स्त्री एखाद्या पुरुषाचा बघा त्याला पूर्ण मारून टाकते, एखाद्याचा खून करते. हे का करते बरं, कधी तुमच्या लक्षात आलं आहे का? कारण भगवंताचं नामस्मरण नसतं. आपण काही करावं हे तिला काही कळत नाही. ती लहानपणापासून या अत्याचार सहन करत आलेली असते. पण समर्थांनी सांगितलं आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने काही करायला हवं ना हे श्रवण शिकवत असतं. जेव्हा तुम्ही उपासना करता, जेव्हा तुम्ही हे श्रवण रोज ऐकता ना, तुमच्या मनामध्ये हे स्वभाव निर्माण होतो. तुमचा स्वभाव प्रेमळ होतो. तुमच्या मनामध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. संयम वाढतो. ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे ना तो कधीच हारत नाही. तो दुसऱ्याला हरवेल पण स्वतः मात्र कधी हार पत्करू शकत नाही. कारण का? कारण त्याचा सारथी श्रीकृष्ण स्वारी असतो ना. मग ज्याच्या पाठीमागे पुढे मागे पुढे उभा हा श्रीकृष्ण स्वारी असेल, श्रीराम प्रभू असतील तर त्याच्या केसाला तरी धक्का लागेल का? कधीच लागणार नाही. म्हणून असे वाईट विचार आहेत ना ते मनामध्ये येऊ लागतात. मग हृदयाचे ठोके वाढणं, ताण जाणवणं आणि डोकेदुखी होणं अशी बरेच लक्षणं जाणवू लागतात. अशा वेळी आपला आत्मविश्वास टिकवण्यासाठी आपल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा. स्वतःला आठवा की तुम्ही किती मेहनती आहात, किती स्वावलंबी आहात. ती परिस्थिती येण्याच्या आधी तुम्ही कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या होत्या. अनेकांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं होतं. राग शांत करण्यासाठी खोल श्वास घ्या आणि परिस्थितीवर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. आणि शांत झाल्यावर संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पण चिडून किंवा आक्रमकतेने नाही. स्वतःला दोष देणं, दुखावलेली भावना निर्माण होणं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो, त्याला अगदी खूप जवळचा समजतो. पण जेव्हा अनपेक्षितपणे ती जवळची व्यक्ती आपल्याला धोका देते ना, आपला मानसिक छळ करते, शारीरिक छळ करते, तेव्हा खूप भावनिक त्रास होतो. आणि आपण स्वतःला कोसत बसतो, स्वतःला दोष देऊ लागतो. कारण आपल्याकडून माणूस ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक झालेली असते. आपण प्रचंड दुखावले जातो, मनावर आघात होतो. म्हणून आपण माणूस आहोत ना, आपल्याकडून चुका होणारच आहेत. म्हणूनच स्वतःला इतकाही त्रास करून घेऊ नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्या जवळच्या विश्वासातील मित्रांसोबत बोलून तुमचं मन हलकं करा, मोकळं करा. हे असं घडत असताना आपण कुठे चुकलो का हा विचार वारंवार मनात येतो. पण सारं सोडून द्या, जीवन याचंच नाव आहे. स्वतःच्या चांगल्या गुणांवर लक्ष द्या. म्हणजे स्वतःला सतत प्रेरित करण्यासाठी समोर एखादं चांगलं उद्दिष्ट ठेवा. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला थोडं अलिप्त व्हायचं आहे. पण कुणाला समजून द्यायचं नाही की तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त आहात. म्हणजे भीती आणि असुरक्षितता निर्णय घेण्यामध्ये असमर्थ जाणवू लागते. म्हणजे या छळामुळं आपल्याला कोणतेही निर्णय घ्यायला भीती वाटू लागते. माझ्याकडून काहीतरी चूक होईल, मी हे करू शकणार नाही असं सुद्धा वाटू लागतं. म्हणजे या भीतीनं आपण चुकीच्या गोष्टी स्वीकारू लागतो. माझी परिस्थिती अजून बिघडेल का, यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का, हे विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात. पण हे विचार घालवायचे असतील तर समर्थांनी सुंदर मार्ग सांगितलेला आहे. जर आपण सतत नामस्मरण केलं
जर आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं तर तुमचे सर्व दुःखसुद्धा संपून जातील. अशा वेळी सर्वप्रथम भगवंताची सेवा करायला सुरुवात करा. भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा. सर्वप्रथम तुमची भीती दूर जाईल. कोणी माझं काही बिघडवू शकत नाही, मी खूप स्ट्रॉंग आहे, माझ्या पाठीशी भगवंत आहे, स्वतःला असं वाटू लागेल. स्वतः तुम्ही लढू शकतो, स्वतःला ठामपणे आपण सांगायला लागतो. थोडा वेळ स्वतःसाठी घ्या. शांत मनाने विचार करा की तुम्हाला पुढे काय हवं आहे आणि तुमच्यासाठी योग्य निर्णय घ्या. खूपच त्रास होत असेल ना तर सरळ कायदेशीर सल्ला घ्या. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, जसं जग वागतं ना, जर सरळ हाताने जर जग सरळ होत नसेल तर आपल्याला कायद्यामध्ये सुद्धा जावं लागेल. म्हणजे एकटेपणा आणि समाजाचा दबाव जाणवणं. कधीकधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्यांना कुणीही महत्त्व देत नाही. मला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे, माझं ऐकायला कोणी तयार नाही, माझ्या समस्यांना कोणतीच किंमत नाही. असं वाटून मानसिक थकवा येतो, निराशा होते, कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही. असं वाटतं की सगळे डोळे काढून तुमच्याकडे बघत आहेत. अशा वेळी समाजापेक्षा स्वतःला, आत्मसन्मानाला प्राधान्य द्या. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवा. विश्वासू मित्र असू द्या किंवा कुटुंबियांशी बोला. तुमच्या भावनांचा व्यक्त करा. नवे लोक जोडण्यासाठी प्रयत्न करा. कधीकधी वेगळ्या व्यक्तींचा दृष्टिकोन तुमचं मनसुद्धा हलकं करू शकतो. आपण पाहिलं असेल, आपण ऐकलंसुद्धा असेल, जास्त नवीन मित्र जोडणं हे सुद्धा आपल्यासाठी किती घातक असतं. म्हणून नवीन मित्र जोडताना सुद्धा विचार करा. कारण काही नवीन मित्र असतात ना, आपण पाहिलेले सुद्धा नसतात. या सोशल मीडियाद्वारे अनेक असे नवीन मित्र तयार होतात. पण ते नवीन मित्र 90% पैशासाठी आलेले असतात. आपल्या जीवनामध्ये एंट्री करतात ना आणि आपली बरबादी करून टाकतात. म्हणून आपला विश्वासू मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांच्याकडून सल्ला घ्यायला हवा. एक वेळ अशी येते ना की आपण मूकपणे फक्त छळ सहन करत असतो. अनेक स्त्रिया छळामुळे गप्प राहतात, कारण त्यांना वाटतं की विरोध केल्यास परिस्थिती आणखी बिघडवू शकेल. अशा वेळी छळ करणाऱ्यालाच चेव येतो. त्याला वाटतं की समोरची व्यक्ती सहन करते आणि मग मी अजून त्रास द्यावा. बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, गप्प बसण्याऐवजी योग्य पद्धतीनं विरोध करायला शिका. कायद्याचा आधार घ्या आणि योग्य व्यक्तींशी संपर्क साधा. छळ करणारा जेवढा दोषी असतो ना, तेवढाच छळ सहन करणारा असतो. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. म्हणूनच सर्व गोष्टी भगवंतावर सोडून देऊन चालेल का? भगवंतांनी आपल्याला ही बुद्धी दिली आहे. या बुद्धीचा प्रत्येकाने विचार करायला हवा. अशा परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. सततच्या छळामुळं स्त्री पुरुष यांच्यामधील मानसिकता शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करत असते. झोप न लागणे, ताण वाढणं ही लक्षणे दिसून येतात ना. म्हणून घरात मित्रमंडळीमध्ये काही लोक गप्प राहू लागतात. चेहरा सतत उदास दिसतो. मोकळेपणाने हसणं बंद होतं. अशा वेळी माणूस डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणून नियमित ध्यान करा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर का उठलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात कराल ना, तुमचा संसारसुद्धा सुखाचा होईल. सर्व प्रश्नसुद्धा तुमचे मार्गी लागतील. तुम्हाला काही वेगळं करायचं आहे का? तुम्हाला फक्त उपासना ब्रह्ममुहूर्तावर उठून करायची आहे. बघा, तुम्ही हे शब्द आहेत ना, जसेच्या तसे खरे होतील. तुम्ही कधीतरी खरं मानायला लागा. आपण कुणाचं खरं मानतो ना, आपल्याला ज्याच्याकडून धोका भेटतो त्याला आपण खरं मानत असतो. पण जिथे खरंच सोन्याचं नाणं असतं ना, त्याला आपण नाकारतो.
म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमचं भलंच होईल. नेहमी चालत राहा, नेहमी हलका व्यायाम करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचे छंद आहेत ना, ते नक्कीच मनुष्याने म्हातारा होईपर्यंत जोपासायला हवे. आणि त्या निरर्थक व्यक्तीचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण या भावनिक बंधनामुळं, या छळ करणाऱ्या व्यक्तीमुळं नात्या संबंधामध्ये दुरावा निर्माण होतो ना, आणि ती व्यक्ती स्वतःला एकटीसुद्धा समजू लागते. हे होणं साहजिकच आहे ना. एकटं वाटणं, मनशांती बिघडणं, हे सारं पिच्छा पुरवतं. पण अशावेळी छळाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करा. शांतपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडा. माझा छळ करणं थांबवा अशी स्पष्ट मागणी करा. तरच छळ करणाऱ्याला त्याची मर्यादा कळेल. आपली ऊर्जा सकारात्मक लोकांमध्ये घालवा. आपले नवे मित्र जोडा. पण नकारात्मक लोकांपासून जितके दूर राहता येईल ना, तितके तुम्ही राहा. याचा प्रश्न हा असतो की नकारात्मक व्यक्ती घरातील माणूस असते आणि अनेक कारणामुळं आपण त्यांना सोडूसुद्धा शकत नाही. अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यासाठी एखादं छोटं का होईना नक्कीच ध्येय ठेवायला हवं. त्या ध्येयाला पाहून तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणासुद्धा मिळेल. त्या नकारात्मक व्यक्तीला पाहून त्याच्याकडे लक्ष देऊन शून्यच उपयोग आहे. त्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करता येतं का ते पहा. लक्षात ठेवा, मोठं व्हायचं असेल ना, तर छोट्यापासूनच सुरुवात करावी लागते. म्हणून या छळामुळं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपण सतत त्याच विचारात असतो ना, काय चूक झाली, सारखं असं माझ्या बरोबर का होतं, समोरचा रस्ता का दिसत नाही, असं वाटत राहतं. पण छळ होत असताना शांत राहणं हे प्रथम आवश्यक आहे ना. म्हणून भावनांचा विस्फोट होण्याऐवजी परिस्थितीवर विचार करण्यासाठी वेळ द्या. खोल श्वास घ्या. मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. माझ्यामुळे असं झालं असा विचार करणं सर्वप्रथम सोडा. प्रेरणादायी पुस्तकं वाचा. सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहा. नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवं. छळाचा विचार कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. जरी तिकडे ती व्यक्ती असेल तरी जास्तीत जास्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, म्हणजे बदला घेण्याची भावना असते ना, ती सतत मनामध्ये येत असते. सततच्या छळामुळं आपल्या मनात बदला घेण्याची भावना येऊ शकते. ती व्यक्ती समोर आली की खाऊ की गिळू असं वाटत राहतं. बरीच लोक असतात ना, असं सुद्धा म्हणतात की स्वप्नात मी त्या व्यक्तीला खूप मार देतो. जितका राग आहे ना, तितकं स्वप्नात मी त्याच्याशी वाईट वागतो. पण बदला घेण्याऐवजी शांततेनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक राहील बरं. म्हणून शांत राहा. विचारपूर्वक कृती करा. हा छळ आहे ना, कोणत्याही प्रकारचा असो, तो सहन करणं चुकीचाच आहे ना. म्हणूनच छळाला तोंड देणं सोपं नाही, पण त्या प्रत्येक प्रसंगातून शिकता येतं. संयम, आत्मविश्वास आणि योग्य कृती आहे ना, हीच कठीण परिस्थितीचं शस्त्र आहे. म्हणजेच आपल्याला कोणत्याही गोष्टीतून मार्ग काढावा लागेल. आणि कोणत्याही गोष्टीतून मार्ग जर काढायचा असेल ना, तर सर्वात महत्त्वाचा आहे तो संयम. जर आपल्यामध्ये संयम नसेल तर परिस्थिती अजूनही चिघळत जाईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जयाचेणी नामे महादोष जाती, जयाचेणी नामे गती पाविजेती, जयाचेणी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजेच भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की ज्याचं नामस्मरण तुम्ही केलं ना,
तर तुम्हाला योग्य मार्ग सापडेल, तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून आजपर्यंतच्या गोष्टी केल्या ना, आजपर्यंत जे दुःख सहन केलं, जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली ना, तर तुम्हाला निर्णय घेणंसुद्धा सोपं जाईल. तुमची बुद्धी एवढी चाणाक्ष होईल की तुम्ही कोणतीही गोष्ट सहन करणार नाही, तुम्ही छळ सहन करणार नाही, उलट त्या छळावर तुम्ही नियंत्रण कराल. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालं गेलं ते विसरून जा. समर्थ विचार जीवनामध्ये अंगीकारा. भगवंत तुमचं भलंच करेल. जय जय रघुवीर समर्थ.